श्री साई सच्चरित्र अध्याय 53। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचंद्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। श्री साई साक्षात ब्रह्ममूर्ति संत सम्राट चक्रवर्ती समर्थ सद्गुरु दिगंत कीर्ती बुद्धिस्फूर्ती प्रदायक अनन्य भावे त्यासी शरण वंदू त्याचे पुण्यचरण संस्कृती भयाचे करी हरण जन्ममरण चुकवी जो गताध्यायी दिदले वचन प्रथम करुणी सिंहावलोकन नंतर अवतरणिका देऊन ग्रंथ करीन संपूर्ण पंत हेमाड ऐसे वदले परी तैसे नाही घडले अवतरणिका रूप सार काढिले ती राहिले विस्मृतीने ज्याने आरंभावे ग्रंथलेखन त्यानेच करावे ते पूर्ण शेखी अवतरणिका देऊन ऐसे नियमन सर्वत्र परिनियमा अपवाद असे त्याचेच प्रत्यंतर येते दिसे काही न होय स्वेच्छावशे बलियस मनोगत बाबांचे हेमाडावचित दिवंगत दुःखित अवघियांचे चित्त अवतरणिकेची न कळे मात न सूचत काही कोणाला अण्णासाहेबांचे दप्तर गहन सायासे करुणी सत्संशोधन त्यांचे चिरंजीव श्री गजानन जरूर तितके मददेती अण्णासाहेब काटकसरी व्यर्थन जाऊ देती चिठोरी काम करीती कलाकुसरी स्वभाव व्यापरी त्यांचा लिहिती अध्याय चिठोऱ्यांवरी तीच देती मुद्रा का करी वावगा खर्च कुठे अंतरी तयांसी सरी नये कवना निर्जीव बापुरी ती चिटोरी करुणा उपजे तयांच्या अंतरी ही उद्धरतील कवणे परी संत केसरी सवे विना वाटे आले से हेमाड जीवा करीती चिटोऱ्यांचा मेळावा तत्करवी करविती सेवा असावा उदात्त हेतू हा अंतिमाध्यायाची तीच परी लीला असे चिटोऱ्यावरी मनन केले भोवती परी अवतरणिका तदंतरी मिळेना गजानन रावादिका मात कथिली बाबा साहेबांसही तीच निवेदिली त्या सर्वांची सल्ला पडली पाहिजे करली अवतरणिका बाबासाहेब मुदत घालिती श्री साई लिलेत प्रसिद्ध करती मुदतीचे दिवस संपून जाती कधी अवतरणिका अवतरणा हेमाड गोविंद सद्गुण खाणी तन्मुखी वेदांत भरे पाणी ग्रंथी प्रकटे प्रसादवाणी अद्भुत करणी गुरुकृपेची सद्गुरु साई भक्त अनंत त्यात कवई रत्न हेमाड पंत तत्समासेल जो प्रज्ञावंत तोची महंत करणारती कुठूनची अवतरणिका अवतरेना भिन्नत्व माझे आले माझिया मना केले दत्तगुरूंची प्रार्थना भाकिली करुणा तयांची मी पामर बुद्धिमंत नसे विचार विद्या गंध कैसा येईल मग ओवी प्रबंध कवित्व अंध मी मूळचा परियास आसे एक अधारू सानुकूल जय श्री दत्तगुरु मशका करवी उचलविते मेरू अधिकार थोरू त्यांचा पुनश्च पार्थी उमारमणा कृपा उपजे साई नारायणा करी ममतमतिसी प्रेरणा अवतरणिका लेखना तसत्वरी शक्ती नसे कवित्व कराया माझे मतिमांद्य जाणे श्री गुरुराया घालुनी नेती त्याचिया पाया प्रवर्ते कराया अवतरणिका ग्रंथखंड करणार साई वक्रतुंड तयाचे वैभव अद्भुत प्रचंड माझे तोंड निमित्त मात्र प्रथमाध्यायी मंगलाचरण विघ्नहर्ता विश्वाधिकारण गौरी शंकर कंठमंडन श्री गजवदन वर्णमेला जी अभिनव वाग्विलासिनी चातुर्य कला कामिनी ती श्री शारदा विश्वमोहनी इष्टार्थदायिनी निमेदे कुलगुरु आप्तेष्ट गुरुजन सगुणावतार संत सज्जन शरण्य सद्गुरु कैवल्य निधान साई भगवान निमिले गोधूम पेषण कथा सांगोन महामारी पूर्णोपशमन कैसे केले ते विशद करुण साई सामर्थ्य वर्णिले प्रस्तुत ग्रंथ प्रयोजन हेमाडपंत नामकरण दुर्वन्नवश्यकता विवाद खंडन दर्शन हेमाडा द्वितीयाध्यायी
ग्रंथलेखन अनुज्ञापन कैसे आले साई मुखांतून रोहिलांचे वृत्तकथन केले संपूर्ण तुझे अध्यायी जगच्चालक कंठाभरण साधू संतांचे अवतरण भूमिमंडळी किं कारण केले विवारण स्वस्तारे दत्तावतार अत्रिनंदन साई साक्षातचरी चंदन शिर्डी क्षेत्री प्रथमागमन वर्णन समग्र चतुर्थी शिर्डी क्षेत्री गुप्त होऊन पुनश्च तेथे प्रकटन सकला केले विस्मयापन्न सदन पाटला समवेत गंगागीरादी संत संमेलन स्वश्री वावनी दूरचे जीवन कैसे निर्माण केले उद्यान निरूपण समस्त पंचमी रामनवमी उत्सव थोर बाळा गोवा कीर्तनकार मशीदमाई जीर्णोद्धार कथन सविस्तर अष्टाध्यायी बाबांचा समाधी खंड योग धोती पोती इत्यादी प्रयोग बाबा हिंदू की यवन युगडोंग संतांतरंग सदगाद बाबांचा पहराव वर्तन दवा चिलिम जाती धुनी दिवा त्यांचा आजार त्यांची सेवा अगम्य देखावा वघाची भागोजी शिंद्याची महाव्याधी थापारडे सुत ग्रंथ ज्वर औषधी नाना पंढरी दर्शन बुद्धी कथिती सुधी सप्तमी नरजन्माचे अपूर्व महिमान साई बैक्ष वृत्ती वर्णन बाईंचे संत सेवन भोजन विंदान बाबांचे बाबा त्या महासापती रात्री तिघे मशिदीत निजती बाबांची आगळी प्रीती दोघांवरती समसमान राहते गामीचे कुशालचंद बाबा शांती ज्ञानकंद परस्परांचा प्रेम संबंध निरूपणानंद षष्टमाध्यायी तात्या साहेब लूटकर तात्या पाटील भक्तवर एकांगल भौम गृहस्थ तोर प्रायश्चित्त धोर आज्ञाभंगाचे पंचमाध्यायी पंचम महायज्ञ करून बाबा करीत भिक्षान्न सेवन भक्षा विकार संपन्न लक्षण करीत वर्ण चातुर्ये बाबासाहेब तळकड श्रेष्ठ कट्टे प्रार्थना समाजिष्ट बनले साई भक्तई कनिष्ठ कथा उत्कृष्ट नवमाध्यायी लांबावघी हातचार रुंद तशीच भीतभर आळ्यास तांगिलेल्या फळीवर शयन योगेश्वर बाबांचे केव्हा शिर्डीत पद पडले किती वर्षे वास्तव्य झाले देहावसान कधी घडले केले निरूपण हृदयंगम अंतरी शांत निरीच्छास्थिती बाहेर दावित पिशाच वृत्ती लोकसंग्रह नित्य चित्ती प्रवृत्ती गुरुरायांची वेदशास्त्र धर्मलक्षण परमार्थ आणि व्यवहार शिक्षण भक्त चित्त परीक्षण अतवटी विलक्षण सद्गुरूंची बाबांचे आसन बाबांचे ज्ञान बाबांचे ध्यान बाबांचे स्थान त्यांचे सामर्थ्य आणि महिमान कथन संपूर्ण दशमाध्यायी सच्चिदानंद स्वरूप स्थिती दिगंत बाबांची प्रख्याती डॉक्टर पंडितांची प्रेमभक्ती सिद्धिक वृत्ती वर्णिलेली कैसे केले अभ्राकक्षण कैसी अनिली सत्ता विलक्षण अनुलापासून संरक्षण सुरस विवरण एकादशी काका धुमाळ निमोणकर एक मामलेदार एक डॉक्टर प्रसंग भिन्न भिन्न प्रकार वर्णिले मधुरवाणीने नाशिक अग्निहोत्री मुळे संशयी संत गोलप रामानुयायी त्यांची साई दर्शन नवलाई द्वादशाध्यायी निरूपिणी बाळा शिंपी हिमज्वर नाशन केले कृष्णश्वान गद्योद्धन देऊन बापूसाहेब महामारी शमन केले चालून चाकरोड पिस्ते आळंदी स्वामी कर्णरोगी आशीर्वचनाची केली निरोगी जुलाब पीडा काका भोगी नाशिली भुईमुगी दाण्यांनी हृदयाचे भक्त दत्तोपंत पोटश्व व्याधीग्रस्त आशीर्वादीचे केले मुक्त समस्त जनांदेखत एका भीमाजी पाटलाला कफक्षाचा व्याधी जडला उदी लावणी रोग दवडला वृत्तांत अवर्णिला त्रयोदशी नांदेडचे शेट चौतरंजी पारसी विख्यात व्यापारी खिन्न मानसी पुत्र संतान देऊनी त्यांची वर्षा काशी वैसविले माऊली साहेब गुप्त संत नांदेड शहरी हमाली करीत साई संकेत वचे ज्ञात होत तथा अद्भुत चतुर्दशी नारदीय कीर्तन पद्धती कथिती बाबा दास कणू प्रीती प्रति चोळकरांचे फेडून घेती वतचहा सीता त्या बाजूनी औरंगाबादेहुनी पल्ली आली मशिदीतील पल्लीस भेटली
कुचकुण्यावरी वरुणी वार्ता कथिली कथा निरूपिली पंचदर्शी संतती संपत्ती संपन्न साईश यशो दुंदुभी परिसोन एकगृहस्थ शिरडी लागून आले ब्रह्मज्ञान प्राप्त्यर्थ जो इच्छी ब्रह्मप्राप्ती त्यासी होवावी संसार विरक्ती सुटली पाहिजे धनासक्ती प्रथमचित्ती तयाच्या 5 रुपयांची उसनवारी ज्ञान देववे बाबां क्षणभरी लोटासुनी स्वस्त्रांतरी कवणे पडिता ब्रह्ममये साई बोध शैली सुंदरा हेमाळांची प्रसाद गिरा संयोग जैसा पय शर्करा कथा मनोहर षोडशी पूर्वकथेचेच अनुसंधान ब्रह्मज्ञान विस्तार कथन तल्लोभ याचे संतान वर्णन मधुर सप्तदशी चाट्यांची गुरुचरित्र कथा राधाबाईंची उपदेश वार्ता हेमाडांची अनुग्रहता कथन कुशलता अष्टाध्यायी अनुग्रह कथेचा विस्तार साई श्री बोधानुसार केला असे फार फार विचार 19विंशती ईशाव्यास भावार्थ बोधनी प्रारंभिली दासगणूंनी त्यांत शंका उपजली मनी कुसली त्यांनी बाबांना बाबा म्हणती मोल करणीन करील काकांची तन्नी वारण सद्गुरु महिमा असाधारण गोड निरूपण 20विंशती एक प्रांताधिकारी सुलक्षण दुसरे पाटणकर विचक्षण तिसरे एक वकील विलक्षण अनुग्रहण तिघांचे 21 मशिदमाई भवतका तारका तीच द्वारावती द्वारकात बाबा कथिती सकल लोका भावार्थ ते काही न कळे मशिदमाईचे गुण वाणिती मिरकर बुट्टींचे अहिदंश टाळती आमिर सकराचा वात हरिती वारिती अभिभय तयाचे हेमाड वृश्चिक दंश संकट इतरांवरचे उर्गारिष्ट निवारित अपमृत्यू दुर्घट प्रसंग प्रकट 22 योगाभ्यायी सियाचे निशंका निरसन माधवरावांचे अहिदंश निवारण तुनी इंधन अजाहनन वर्णन केले अतिरम्य बडे बाबाची बडे जाव गुरुवाज्ञा निष्ठा भाव किती दिले तरी बहु हाव अतृप्त स्वभाव मूळचा काकासाहेब भक्तश्रेष्ठ गुरुवाज्ञी परमैक निष्ठ सद्गुरु लीला कथन विशिष्ट केले उत्कृष्ट 23 फुटाण्याचे निमित्त करून हेमाडपंथा देती शिकवण सद्गुरु स्मरण केली विना विषय सेवन न करावा अण्णा बाबरे व मावशी बाई कलह दोघांत लावेती साई त्या विनोद मस्करीची नवाई गाई रववर्य 24 भक्त दामू अण्णा कासार अहमदनगरचे राहणार करू इच्छिती फार थोर व्यापार कापूस तांदुळांचा उद्यमी होईल दानी सत्य आम्रफल सेवनी प्राप्त अपत्य वदती साई ज्ञानादित्य निरूपण कृत्य 25 हे भक्त एक नामे पंत अन्न संता अनुग्रहित पटभूमी दिली त्या पूर्ण त्वरित पंत प्रमोदित झाले हरिश्चंद्र पितळे भक्त तदीय तनय अपस्मारग्रस्त कृपावलोकनेची समस्त रोग अस्त पावला दिले पितळ्यांचे रुपये 3 म्हणती पूर्वील दिले 2 बाबा वरती तरी पूजन रुचिर कथन 26 भागवत पोथी हाती घे देऊनी आपण द्यावी प्रसाद म्हणून देती काका इच्छा करुनी भगवान देती माधवा विष्णू सहस्त्रनामाची पोथी एका राम मदाशाचे पोत्यात होती ध्यान करत बाबा घेती ती देती माधवावा विष्णू सहस्त्रनामाची पोथी देऊन श्याम रावा वर अनुग्रहण कैसे करीती साई दयागण कथा निरूपण 27 भक्त लक्ष्मीचंद मुनशी चिडीबाई बरहाणपूरवासी मेघा ब्राह्मण पुणाऱ्याशी पातले चरणांची बाबांच्या स्वप्नी देवनी सर्वा दृष्टांत देत बा त्याची प्रचित जागरांत सद्गुरु माऊलीची अगम्य मात प्रेमे कथित 28 मद्रदेशीचा भजन मेळा शिर्डी क्षेत्री झाला गोळा बघाया दार्य सोहळा भोळा शंकर बाबांचा रघुनाथराव तेंडुलकर तत्तनय
परीक्षा प्रकार त्यांची पेन्शन चिंता दूर मनोहर लीला बाबांची भक्त डॉक्टर कॅप्टन हाटे साई चरणी प्रेम मोठे दिले स्वप्नदर्शन पहाटे कथानक गोमटे 29 सप्तशृंगी देवी उपासक कोणी काकाजी वैद्य नामक देवी देत त्या दृष्टांत एक संतनायक साई पाहावे श्यामरावाने त्याच दिवस देवीस केला होता एक नवस नाम श्यामा नवस फेडाया म्हणीस 30 वर्षांनी राहत्याचे शेठ चंदकुशाल पंजाबी ब्राह्मण रामलाल स्वप्नी दोघा शिर्डीस चला हे साई बोलत 63 विजयानंद यती मद्रासी निगे जावया सरस मानसी ठेवणी घेतला निजपदाशी श्री ऋषिकेश श्री बाबांनी भक्त शार्दूल मानकर साई पदांबुज मधुकर हिंस्र क्रूर व्याघ्रोद्वार कथन सुंदर 31 आम्ही चौघे सज्जन संत देव शोधार्थ राणी हिंडत होताच अभिमान गलित दर्शन देत मज गुरुराय उपोषण करतणार गोखले बाई अशीच तुझी कथा साई सांगत स्वमुखे त्याची नवाई हिमाड गाई 32 नारायण जानीचे मित्रास जाहला एका एकी वृक्षिकदंश एका भक्ताचे कन्य केस दिदला त्रास ज्वराने चांदोरकर सुतेस भारी प्रसूती वेदना करी घाबरी जानी स्वतः दुःखित अंतरी देवभरी सुचेना कोणाला कुलकर्णी साहेब भक्तवर बाळा बुवा भजनकार उदी प्रभाव बलवत्तर कळला खरोखर सर्वांना भक्त हरिभाऊ कर्णिक श्रद्धावंत आणि भाविक त्यांच्या दक्षिणेची कथा मोहक बोधप्रदायक स्त्रींशती मालेगावचे एक डॉक्टर पुतण्या अड्डाभरणे अति जर्जर पिल्ले डॉक्टर भक्तप्रवर पीडित दुर्धर नारुणे बापाजी श्री शिर्डीकर ग्रंथज्वरे कुटुंब जर्जर एक इराणी लहान पोर व्यतीत घोर आकडीने हृदयाचे एक गृहस्थ मूर्तकड्याने अत्यंत व्यस्त मुंबईचे एक प्रभू कायस्थ कुटुंबग्रस्त प्रसूती रोगे उपनिर्दष्ट व्याधुच्चाटन केवळ उदी स्पर्शे करुण झाले न लागता क्षण निरूपण रसाळ चतुस्त्रिंशती महाजनीचे मित्र एक निर्गुणाचे पूर्वभजक ते बनले मूर्तिपूजक दशनैक मात्रे करुणी धर्मसी जेठाबाई टक्कर मुंबईचे एक सॉलिसिटर सबज द्राक्षे निर्बीज सत्वर करुणी गुरुवर त्या देती बांद्र्याचे एक कायस्थ त्या निंदन ये स्वस्त बाळा पाटील निवासस्थ उदी प्रचित 35 गोमांतकस्थ गृहस्थ 2 नवसन करीती भिन्न भिन्न एक सेवा वृत्ती लागून तुझास्तेन शोधाप दोघांनाही नवस विस्मृती साई समर्थ देती स्मृती त्रिकाल ज्ञान ब्रह्मांड व्याप्ती कीर्ती कोण वर्णिला औरंगाबाद सखा राम जाया पुत्रार्थ धावे साईंचे पाया इच्छापूर्ती श्रीफळ देऊनिया कथन कथाशया 36 चावडी समारंभ सोहळा इतरत्र पाहण्या मिळे विरळा विमाळ वर्णिती पाहुणी डोळा कतार साळ 37 रंडी माझी पदार्थ भिन्न शिजवणी करीती नाना प्रकान्न देती सर्वा प्रसाद भोजन वर्णन मनोहर 38 तद्विद्ये प्रणिपातेन या गीता श्लोकाचे विवरण सांगती चांदोर करान लागून संस्कृता बाण हरावया दृष्टांत देऊनी संत नृपती बापूसाहेब वृत्ती प्रति मंदिर बांधण्या आज्ञापती 39 वृत्तांत मातुश्रीचे व्रतोद्यापन देव घालिती ब्राह्मण भोजन बाबांस देती निमंत्रण पत्रलेखन करून या यती वेश धारण करून तद्विद्धी येती विभूती 3 ब्राह्मणांसमवेत जाती जेवून न कळे विधान बाळगुरायांचे दृष्टांत देऊनी हेमाडास बाबा येती भोजनास चलीरूपी धरुणी वेश वर्णन सुरस 44 छबीचीच कथा विस्तारून सांगती कवी भक्तान लागून सद्गुरूचे अतर्क्य महिमान निरूपण रमणीय रसाळ
धारण करुणी रुद्रावतार होती लाल खदिरांगार करीती गायींचा घडीमार क्रोधे देवांवर श्री साई नित्य नेमे श्री ज्ञानेश्वरी वाच म्हणती साई श्री हरी स्वप्नी कथिती वाचनाची परी हिमाड विवरी एकचत्वारिंशती वस्त्रावदान अग्निनारायण साई निदान पूर्वसूचना चुकविले रामचंद्र निधना तैसेच मरणा तत्ता त्यांच्या साई सद्गुरु निर्याण वार्ता उपजवी श्रोतया उद्विग्नता व्याकुल करी हेमाड चित्ता कथा पुनिता द्विचत्वारिंशती बाबांचा निधन वृत्तांत पूर्वाध्यायी अपूर्ण निर्भ्रांत तोची संपूर्ण हेमाडपंथ करीत स्त्री चतुश्चत्वारिंशती एकदा काका साहेब दीक्षित काका व माधवा समवेत वाचित असता नाथ भागवत शंकित मानसी जाहले माधवराव शंका निरसित समाधान न पावे दीक्षित चित्त अंधराव पाखाडे स्वप्न कथित करीत निरसन शंकेचे आड्यास टांगिल्या फळीवर महासापती का न निद्रा करी साई समर्थ शंका निवारी तथा कुसरी चत्वारिंशती जागीच बैसुनी अटन सर्वत्र दावीत जना चमत्कृत सत्र काशी गया गमन विचित्र अद्भुत चरित्र बाबांचे चांदोरकर सुत लग्न पर्वणी बशामास जाण्या कथी संतमणी श्यामा देखे बाबा इक्षणी गया पट्टणी छबिरूपे अजद्वय पूर्वजन्म कथन करीती स्वमुखे साई त्रिनयन रम्य पजुर पवित्र गहन कथा वर्णन षट्चत्वारिंशती ऐशीच एक अहिमुंडकांची किंवा लोभी धनको ऋणकोची पूर्व पिटिका कथिती साची साई गिरींची हरिवर हर वैरात्य आणि ऋण फेडण्या कारणे पुनर्जनन करविती बाबा कथा मृतपान कथन सप्तचत्वारिंशती एक शेवडे भक्तप्रवर एक अभाविक सपटणेकर एकाचा वकिली परीक्षा प्रकार दुकृपा द्विजावर अष्टचत्वारिंशती हरी कानोबा मुंबई निवासी स्वामी सोमदेव कुटिल मानसी संत परीक्षणार्थ श्रीशैल दिदीसी आले अभिमानासी धरुण्या दर्शन खेवो मनोगत कथिले दोघे तत्काळ लज्जित झाले साई चरणी चित्त वेधले पाप निमाले जन्मांतरीचे बाबा सन्निध बैसले असता स्त्रीरूप देखुनी विकार वशतदा उपजे चांदोरकरांची चित्ता वर्णिली वार्ता 49 तद्विद्धी प्रणिपातेन याचाच अर्थ विस्तारण करीती त्याचेच समर्थन रघुनाथनंदन 50 दीक्षित हरी सुताराम भक्त धुरंधर बाळाराम नांदेड वकील पुंडलिक नाम फिरडी पातले कैसे एकेकाची कथा अद्भुत श्रवणी श्रोते होते विस्मित भक्त मनोदधी उचंबरत वृत्त वर्णती 51 करुणी ग्रंथ सिंहावलोकन मागुनी घेत स्वसायदान कलांचे कलत्व घालून सज्जन संरक्षण करावे सद्गुरुचरणी लीन होऊन मस्तक लेखणी अर्पण करून सर्व ग्रंथ संपवून कृतार्थ लेखन 85 एव श्री साई सच्चरिताध्याय पूर्ण करिता गोविंद राय प्रेमे बंधुनी त्यांचे पाय म्हणतो कुरुमाय श्री विश्वाची अध्यायाध्याय सार प्रतिका तिलाच वदती अवतरणिका कैवल्यपूर्णीची सत्पतिका मुक्षु रसिका ही जी होय शैलास रकट्याचा पदर म्हणून करीतील अव्वेळ परिदस्तास विनुता दास विनती एकवार चतुर चक्षोती परिसावी शेला ना शिशु गोंडस नीट बाधावी ना वाईट दीठ अवतरणिका की काळी तीट पारा तीट त्या लावी ग्रंथ सुंदर षड्रसन्न अध्यायार्थ पदार्थ भिन्न अशेष पचना चक्रपान तद्वद्ध लेखन अवतरणिका ग्रंथ सुरभी सदाफला अध्यायावयव शुची विमला दृष्टनवावी घाली गळा
तिरुमणी माळा अवतरणिका असो आता अध्याय पद्धती पंत हेमाडजी आचरिती ती कथितो यथामती सादर श्रोती परिसावी सद्गुरुस्तवन प्रथमारंभी नंतर करीती वेदांत निरूपण साई ब्रह्मस्वरूप वर्णन अनुभव कथन तदनंतर मूळचेच हेमाड व्युत्पन्न त्यात सद्गुरु साई प्रसन्न तत्क्षणी केले प्रतिभा संपन्न ग्रंथपक्वान्न निर्मावया जय अनुभवीतील याची गोडी बंद तैचे जन्म मरण नाडी निर्वाण पदाची वतनवाडी अक्षय जोडी मिळेल हेमाडांची सरळ ससाळ वाचा साई प्रसाद लाभ लिसाचा योग पक्ष पय योग पय इक्षु रसाचा ग्रंथाचा ताटकाय न वानावा असतील बहुत ग्रंथकार न ये प्रसाद वाणीचा अधिकार जैला दे सद्गुरु साचार विश्वाधार परमापती जरी केले विद्या अध्ययन न निपजे कैसे ग्रंथलेखन सद्गुरु कृपे वाचून सत्यवचन तिवार कोणवानिल साई श्री साई सच्चरिता किती अनुपम ग्रंथ योग्यता लादला हेमाड पंथा समकर्ता परम सौभाग्यता मोक्षुंचा श्री यावत ग्रंथ महितळी तावत कीर्ती भूमंडळी गोविंदराय केली दिवाळी देवीच मोक्ष कारणे ग्रंथबाप धन्य धन्य साई सद्गुरु प्रसाद जन्य मोक्ष जीवा होईल मान्य विचार दैन्य फेडील अंतजन्मीचा सुकृत ठेवा म्हणून घडली साई सेवा मिळाला मधुर गोविंदरावा मेवा ग्रंथलेखनाचा पंत हेमाड कट्टे भक्त कवी वेदांत विद्यासक्त साई सद्गुरुपदानुरक्त दिवानक्त सतीकी वेदांत विषय अति गहन विरक्ती भक्ती ज्ञान जोड देऊन ऐसा ग्रंथ करणे निर्माण गुरुकृपेविन दुर्घट अध्याय नव्हे ही हेमाड हेमकोंदणे जळिली त्यात कथा अमोल रत्ने त्यातील अर्थ प्रभा किरणे महाप्रयत्ने गोविंदराय नाना अध्याय सुगंध सुमन माळा अर्पितसे श्री साई सद्गुरुगळा गोविंदमती प्रेमळ बाळा निर्मळ भावे करुणी नाना अध्याय शुद्ध हेमकुंभ त्यात श्री साई सच्चरित गदांब वर्णी ठेविती रघुनाथ रघुनाथ ढिंब मुक्षुदंब गवडावया नाना ग्रंथ रंगणांगण नव उपविती अध्याय यश स्तंभ मर्दुनी असू दर्पाभिमानन दंब रघुनाथ डिंब मतिखन खडगे ग्रंथ रत्नजडित पंचारती अध्याय कथार्थ स्नेहसूत्र ज्योती विरक्ती शांती घेऊनी येती संत निरुपती ओवाळण्या ग्रंथमाया विश्वमोनी अध्याय बाहू उंच उभवनी कथार्थ केयुर काय शृंगारुनी सज्ज आलिंगनी साई वा ब्रह्मा साई सच्चरित ग्रंथ सम्राट अध्याय रम्य चतुर भाट श्रद्धा ज्ञान वेदांत थाट वैभव फाट वामी प्राती साई सच्चरित परमार्थ हाट एक एक अध्याय त्यातील पेठ अनुभव कथा स्वस्तु दाट रचिल्या नीत कविवर्ये ग्रंथ गंगा पात्र विराट अध्याय रचना सुबक घाट कथा रसामृत प्रवाह अचाट सामर्थ्य अपाट गुरुकृपेचे ग्रंथ नवे हा कल्पवृक्ष संसार जना वाटे वृक्ष मोक्ष भाविका केवळ मोक्ष अनुभव प्रत्यक्ष पाहावा यासची म्हणावे खरे स्मारक जे संस्कृतीतम तापहारक मोहमाया निरत्य तारक शांतिदायक अध्यक्ष ग्रंथकार राव गोविंद साई सद्गुरु पदार वृंद नित्य नवा मधु मकरंद चाकित मिलिंद होई उपनामधयांचे दाभोळ कर आंग्ल प्रभू सेवा तत्पर विद्या अनभिनय आचार विचार अधिकार संपन्न जे असती रकुमाबाई तयांची गृहिणी सुशील भाविक सद्गुण खाणी पतिपरायण विनतवाणी साई चरणी दृढभाव वेंगुर्ला सन्निध दाबोली मूळ वस्ती तेथे जाहली केळवे ग्रामी नंतर केली वस्ती वाढ वडली कवींच्या शके 1781 शुक्ल पंचमी मृगश्री मासी रघुनाथ भार्या लक्ष्मीच्या कुशी जन्मती पुण्यराशी गोविंद गौड सारस्वत ब्राह्मण जाती गोत्र भारद्वाज
वय सप्तती आषाढ शुक्ल नवमी तिथी दिवंगती 1851 शके 1844 ग्रंथ आरंभीला चैत्र मासी 52 ज्येष्ठ मासी शके 51 पूर्ण केले. गोविंदरावा एकची सूत 5 विधविता 4 विवाहित सूत विवाहित वैद्यक शिकत सुता अविवाहित शिकेची. आता कधी तो पारायण पद्धती तैसीच सप्ताची सुगमरिती उदरी गुरुचरित्री वा अन्नग्रंथी कृपावधान शोती द्यावे. चोकट करुणी अंतःकरण भक्तिभावे करावे पारायण एकद्वी वा त्र्यहरी करावे पूर्ण. साई नारायण कोशेल कथा अथवा करावा सप्ताह गोड मिळेल पुण्य संपत्तीची जोड. साई पुरविल मनीचे कोड वय मोड होईल. प्रारंभ करावा गुरुवारसरी उषकाली स्नानानंतरी बसावे आपल्या आसनावरी उरकुनी सत्वरी. नित्यक्रम मंडप घालावा रम्य विस्तरण रंभा कळदळी वसनादी करुणा उपरी सुंदर आच्छादन घालून विभूषित करावा. त्यात करावे उच्चासन भोवती काढाव्या भिन्न भिन्न रंगवल्ल्या रंगपूर्ण नयन सुभग असाव्या. साई सद्गुरु प्रतिमा करुण अथवा सुंदर छबी घेऊन उच्चासनी ठेवावी जपून करुणी वंदना प्रेमभावे. चीनांशुकी ग्रंथ बांधोनी सद्गुरु सन्निध त्या ठेवूनी पंचोपचारे उभयता पंचपूजिनी आरंभ वाचनी करावा. व्रतस्थ राहावे अष्टवासर करावा गोरस वा फलाहार अथवा भर्जित धान्य प्रकार नक्त उशिर वा एकभुक्त. प्राची दिशी भूत करुणा सद्गुरु मूर्ती मनी आठवण करावे स्वस्थ म्हणणे करुणा वाचन मोद भरे. अष्ट अष्ट आणि प्रसप्त अष्ट 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 सप्त एवं पाठ करावा दीन सप्त अवतरणिका फक्त अष्टमाहिनी अष्टमादिनी पारणा करुणी नैवेद्य साई नारायणा सुग्रास भोजन अप्तेष्ट ब्राह्मणा दक्षिणा यथाशक्ती द्यावी. अवंतुनी वैदिक ब्राह्मणा करावी निशी वेदघोषणा पयशर्करा पान संभावना देवी तन्मना निवावे. अंतिवंदुनी सद्गुरु चरणा अर्पावी त्या उचित दक्षिणा धाडावी ती भांडार भुवना संस्थान निधी वर्धना कारणे. येणे तोषेल साई भगवान देईल भक्ता पसायदान छेदील भवभय लेली हान दावील उदान मोक्षाचे. श्रोते संत माहेर घर पडो पडेल अवतरणिका विसर द्यावी ग्रंथावर नजर विनयी कुंकर पायांते. श्रोते सज्जन कृतांत काळ असो दासावर अडळ देऊन तुमच्या चरणी बाळ प्राप्ती बाळ बाबांचा. पुणे अधिक असेल जे जे ते द्यावे मजला माझे सार घेऊन चित्त विराजे ऐसे तुझे छोटी तुम्हा. नमो साई शिवनंदना नमो साई कमलासना नमो साई मधुसूदना पंचवदना साई नमो. नमो साई अत्रिनंदना नमो साई पाकशासना नमो साई विचारमणा वन्नी नारायणा साई नमो. नमो साई रुक्मिणी वरा नमो साई चिद्भास्करा नमो साई ज्ञानसागरा ज्ञानेश्वरा श्री साई नमो. अवतरणिका वाक्पुष्पांजली तैसीच नमन नामावली प्राप्ती अर्पुनी रूप पदकमली साई माऊली संतोषे. इति श्री साई सद्गुरु प्रेरिते दासबाबा बाळ विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते अवतरणिका नाम 50तमोध्याय संपूर्ण. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु. समाप्तो यं ग्रंथः.